हॅलो, तर चला मी तुम्हाला आज सांगते, की मी पनीरचे पराठे कसे बनवते ते. सो इथे तुम्ही बघू शकता मी एवढं पनीर घेतलं आहे. ते छान वॉश करून घेतलं होतं. पीसेसमध्ये कट करून ठेवून दिलं बाजूला आणि त्याचबरोबर मी कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतली होती. कांदा मी खूप बारीक कट केला होता, कारण की ते पराठे लाटताना मध्ये फुटायला नको असं म्हणून. आणि मग ते पनीर जे होतं ना, ते छान असं बारीक मॅश करून घेतलं. त्याच्यामध्येच कांदा आणि कोथिंबीर ॲड केली. आणि मग मसाले बाकीचे जसं काही चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, थोडंसं मीठ, जिरं, हळद तर नाही टाकली होती. थोडीशी धणे पावडर आणि लाल मिर्च. तुम्ही इथं हिरवी मिरची जी असते ना आपली नॉर्मल ती पण टाकू शकता आणि मीठ. सो ते सारण सगळं असं मिक्स करून घेतलं. हे असं दिसतं मिक्स केल्यानंतर खूप छान टेस्टी झालं होतं. त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं. इथे पिठामध्ये मी छान असं मीठ टाकून घेतलं, थोडीशी ओवा टाकला आणि कलोंजी जी काळी तीळ असते ना ती आणि भरपूर असं तेल कारण की पराठ्यामध्ये तेल टाकलं ना की छान येतो. सो याला रेस्टला ठेवून दिलं होतं मी थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर गोल अशी पोळी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना सारण भरून घेतलं जे पनीरचं सारण केलं होतं ते आणि त्याला ना स्क्वेअरमध्ये मी फोल्ड केलं. जे पराठा असतो ना तो स्क्वेअरमध्ये, रेक्टँगलमध्ये असा छान वाटतो. ट्रायंगलमध्ये मी अशाच टाईपमध्ये पराठे करत असते. तर असं स्क्वेअरमध्ये मी त्याला फोल्ड करून घेतलं आणि छान लाटून घेतलं. ह्या पराठ्याला ना तुम्ही तुपाने, बटरने शेकू शकता. छान लागतं. पण मी इथे तेलच यूज केलं होतं आणि कृष्णवीचा जो होता त्याला मी तुपाने फ्राय म्हणजे शेकून घेतलं होतं. छान असं लाटून घेतलं ना, की शेकून घ्यायचं. इतका छान पराठा येतो ना, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. इतका खूप टेस्टी झाला होता. हे बघा तुम्ही इथे बघू शकता सारण एकदम सगळीकडे पसरलं होतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.